लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलन लोबो आपणा सर्वांचे लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर हा तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांशी शेअर करावा आणि अशा प्रकारे आमचे नवीन येणारे संदेश तुम्हाला कायमस्वरूपी मिळावे म्हणून तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, बी द लव्हर ऑफ द ट्रूथ ऑलवेज, अर्थात सत्यावर कायम स्वरूपी प्रेम करा। येशू ख्रिस्ताला पिलातासमोर ज्या वेळेला उभं करण्यात आलं होतं आणि पिलात त्याला विचारत होता, पिलात त्याला म्हणाला की तू राजा आहेस काय? येशूने म्हटले, आपण असे म्हणत आहात। मी सत्याची वाणी आहे आणि जो सत्याचा आहे तो सत्याची वाणी ऐकतो। अर्थात येशूने म्हटले, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात। येशूने हेही म्हटले की मार्ग, सत्य आणि जीवन मी आहे। अर्थात सत्य येशू ख्रिस्त आहे, जे देवाचे आहेत ते प्रत्येक व्यक्ती सत्याचा स्वीकार करीतात, ते सत्यासाठी आहेत, असत्याला कायम विरोध करणारे ते आहेत। म्हणून आजचा विषय आणि याची गहनता आम्ही समजून घेणार आहोत। म्हणून आपणा प्रत्येकाला माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। गॉड ब्लेस यू। एक राजा याचं पुस्तक याचा 22 अध्याय यांतून मी वाचत आहे, कृपया आपण लक्ष द्यावे। हा संदेश फार महत्वाचा आहे। अरामी लोक व इस्रायल लोक यांच्यामध्ये 3 वर्षे लढाई झाली नाही। 3ऱ्या वर्षी यहुदाचा राजा यहोशाफाट इस्रायलाच्या राजाकडे आला। तेव्हा इस्रायलाचा राजा आपल्या सेवकास म्हणाला, रामोत गिलाद आपलेच आहे, हे आम्हास ठाऊक आहे काय? तर आपण स्वस्थ का राहावे, ते अरामाच्या राजापासून हिसकावून का घेऊ नये? तो यहोशाफाटास म्हणाला, रामोत गिलाद येथे लढावयास आपण मज बरोबर याल काय? त्यास यहोशाफाटने उत्तर दिले, मी आणि आपण एकच, माझे लोक ते आपलेच व माझे घोडे ते आपलेच। यहोशाफाटाने इस्रायलाच्या राजास म्हटले, आज परमेश्वराचा आदेश विचारून घे। इस्रायलाच्या राजाने सुमारे 400 संदेष्टे जमवून त्यास विचारिले, मी रामोत गिलादावर चढाई करून जाऊ किंवा नको? त्यांनी उत्तर दिले, चढाई करून जा, प्रभू ते महाराजांच्या हाती देईल। तेव्हा यहोशाफाटने विचारले, याखेरीज दुसरा कोणीतरी परमेश्वराचा संदेष्टा नाही काय? त्याला आम्ही प्रश्न विचारू। इस्रायलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, ज्याच्याद्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल असा आणखी एक मनुष्य आहे, पण मला त्याचा तिरस्कार वाटतो, कारण मला अनुकूल असा संदेश तो कधीही देत नाही, प्रतिकूल तेवढाच देतो। तो इम्लाचा पुत्र मिखाया होय। यहोशाफाट म्हणाला, महाराजांनी असे बोलू नये। तेव्हा इस्रायलाच्या राजाने एका कारभाऱ्यास बोलावून सांगितले, लवकर जाऊन इम्लाचा पुत्र मिखाया यास घेऊन ये। इस्रायलाचा राजा आणि यहुदाचा राजा यहोशाफाट हे आपापली राजवस्त्रे धारण करून शमरोनांच्या वेशीजवळ एका उघड्या जागेत आपापल्या सिंहासनावर विराजमान झाले होते आणि सर्व संदेश ते त्यांच्या पुढे भाषण करीत होते। तेव्हा कनानाचा पुत्र सिदकिया याने लोखंडाची शिंगे करून आणली होती। तो म्हणाला, परमेश्वर म्हणतो, या शिंगांनी तू आरामी लोकांस हुंदडून त्यांचा नाश करशील। सर्व संदेश ते त्याच्याप्रमाणेच भाषण करू लागून म्हणाले, रामोत गिलादावर चढाई करून जा, यशस्वी हो, कारण परमेश्वर ते राजाच्या हाती देईल। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देव आणि या वचनांनी आम्हा सर्वांना आशीर्वादित करो, आमेन। प्रियजन हो, या ठिकाणी आम्ही पाहत आहोत यहुदाचा राजा यहोशाफाट आणि इस्रायलचा राजा जो शमरोनमध्ये राहत होता हा आहाब होता। हा अतिशय दुष्ट व्यक्ती आहे। याने यहोवा देवाचं वचन सोडले होते। अर्थात यहोशाफाट आणि अहाब हे दोघेही व्याही झाले होते। अहाबाची मुलगी यहोशाफाटच्या मुलाला दिली होती आणि व्याही यहोशाफाट हा कैक वर्षानंतर अहाबाकडे आलेला आहे असे दुसरे वचन आम्हाला येथे दाखवित आहे। 3ऱ्या वचनात आम्ही पाहत आहोत की रामोत गिलाद हे शरणपूर आहे, आश्रयाचं नगर जे देवाने इस्रायल लोकांना दिले होते। त्या सर्व शरणपुरांतील एक रामोत गिलाद होते, परंतु अरामी राजाच्या हातात ते गेलेले आहे। अरामी म्हणजे सिरियन
आणि तिसऱ्या वचनात आम्ही पाहत आहोत की इस्रायलचा राजा अहाब चाकरांना म्हणत आहे की रामोत गिलाद आपली आहे आणि हे आपल्याला ठाऊक असून आपण शांत का राहतोय. अर्थात अहाबाला ही प्रेरणा आलेली आहे, कारण आता त्याचा मृत्यू अटळ आहे, त्याच्यावर देवाचा न्याय येणार आहे. का बरं? कारण आम्ही 1 राजे याच्या 17 अध्यायापासून जर वाचलं तर आम्हाला संपूर्ण माहिती कळेल. अहाब याने इजबेलशी विवाह केला होता, जी सिदोनी होती, इस्रायली नव्हती. ही एका राजाची कन्या होती. ही यहोवा देवाला बिलकुल मानणारी नव्हती, तर अशेरा देवी आणि बाल दैवत यांची पूजा करणारी ती होती. आणि तिने इस्रायलमध्ये अहाबाबरोबर विवाह करून सर्व इस्रायली लोकांना बहकविले. बालाचे 450 संदेष्टे आणि अशेरा देवीची उपासना करणारे 400 भविष्यवादी हे तिने आपल्या सेमिनरीमध्ये शिकविलेले होते. हे सर्व बालाचे नाव घेत होते, अशेरा देवीचे नाव घेत होते, परंतु भविष्यवाणी यहोवा देवाच्या नावाने करीत होते. जसं आजच्या जगातही आम्हाला काही ख्रिस्ती लोक आढळतात, त्यांच्याकडे देवी आणि दैवत आहेत आणि ते येशूचंही नाव घेत आहेत. असाच प्रकार आम्हाला या ठिकाणी आढळत आहे, कारण ते देवाच्या वचनाच्या व्यवस्थेवर आधारित नाहीत आणि देवाच्या वचनाची व्यवस्था सत्य हे ते स्वीकारत नाहीत. त्यांना जे वाटते चांगले ते करीत आहेत. हा आहे अहाबाचा धर्म. इजबेलीचा प्रभाव इस्रायल लोकांवर फार वाईट झालेला आहे. व 1 राजे याच्या 18 अध्यायामध्ये आम्हाला आढळते की देवाने, यहोवा परमेश्वराने एलिया संदेष्टाला त्या काळात पाठविले होते. आणि 18 अध्यायात जर आम्ही पाहू तर आम्हाला कळेल की त्या एलियाने इस्रायल लोकांना सांगितले की तुम्ही कितपर्यंत 2 मतात राहणार. यहोवा जर देव असेल तर त्याला माना, आणि बाल जर देव असेल तर त्याला माना. आणि कर्मेल डोंगरावर ही पैज लागली होती, ज्याविषयीचं वर्णन 1 राजे याच्या 18 अध्यायातल्या 17 वचनापासून आम्हाला आढळते. आणि त्या ठिकाणी यहोवा हाच देव आहे हे सिद्ध झाले असतानाही या 22 अध्यायामध्ये आम्हाला आढळत आहे हे सर्व लोक अहाब आणि इजबेल यांनी पडविलेले होते. हे खरे संदेष्टे नाहीत, हे खोटे आहेत. यांना फक्त सेमिनरीमध्ये भविष्यवादी आहेत म्हणून सर्टिफिकेट मिळालेलं आहे, पण यांच्याकडे देवाचा पवित्र आत्माही नाही. असे आज आम्हाला ख्रिस्ती जगतामध्ये लोक आढळतात ज्यांच्याकडे पवित्र आत्मा नाही, पण त्यांच्याकडे सेमिनरीकडनं मिळालेलं शिक्षण आहे जे दाखविते की हे संदेष्टे आहेत, परंतु ते देवाकडून संदेष्टे ठरलेले नाहीत. संस्थेकडून, संघटनेकडून त्यांना संदेष्टा घोषित करण्यात आले होते. अर्थात हे थोथांड भविष्यवादी आहेत हे आम्ही समजायला हवे. पण त्यांची संख्या फार आहे, 450 बालाचे आणि 400 अशेरा देवीचे. ह्या त्यांच्या मेजॉरिटीमुळे, त्यांची सर्वाधिक संख्या असल्या कारणाने अहाबाला वाटत आहे की माझा धर्म फार श्रेष्ठ आहे आणि माझे संदेष्टे जे मला सांगत आहेत त्याप्रमाणे होईल. परंतु प्रियजन हो, पडद्यामागे एक मीटिंग भरलेली होती आणि ती मीटिंग देव घेत होता, जी मिखाया नावाच्या देवाच्या सेवकाला देवाने दाखविली की हे सगळं का चाललेलं आहे, यामागे देवाची योजना आहे. वचन 19 म्हणते, तो म्हणाला, यास्तव तू यहोवाचे वचन ऐक. मी यहोवाला त्याच्या राजासनावर बसलेले आणि त्याच्याजवळ त्याच्या उजव्या हाताकडे व त्याच्या डाव्या हाताकडे आकाशातले सर्व सैन्य उभे राहिलेले पाहिले. हे आत्म्यांचं जग आहे जेथे देव संपूर्ण विश्व चालवित आहे. दुरात्म्यांना पण आपल्या इच्छेने काही करता येत नाही. त्यांना देवाकडून अनुमती मिळाल्याशिवाय ते आपल्या इच्छेने काहीच करू शकत नाहीत. 20 वचनात आम्ही पाहत आहोत की यहोवाने म्हटले, अहाबाने वरती रामोत गिलादास जाऊन पडावे, असा त्याला कोण मोह घालील. पहा, ही देवाची योजना आहे, कारण अहाबावर देवाचा क्रोध येऊन अहाबाचा नाश होणार आहे. परंतु त्याचा नाश व्हावा म्हणून त्याला रामोत गिलाद येथे जाणे गरजेचे आहे, पण त्याला त्यासाठी मोह घातला पाहिजे. आणि आम्ही पाहत आहोत की येथे ही गोष्ट घडत आहे. अहाबाला या ठिकाणी मोह आलेला आहे. रामोत गिलाद आपला आहे आणि ते आपण घ्यावे. अर्थात इस्रायलचा राजा, ज्याचं यहोवा देवाबरोबर काहीच नातं नाही, तो आता अरामी लोकांबरोबर लढण्यासाठी जात आहे की रामोत गिलाद जिंकावे. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, एक आत्मा उभा राहून म्हणाला की मी जाईन आणि मी त्याला मोह घालीन. तेव्हा यहोवा देवाने म्हटले, कशाने? तो म्हणाला, मी निघून जाईन व त्यांच्या सर्व भविष्यवाद्याच्या मुखात खोटा आत्मा होईन.
अर्थात ह्या सगळ्या भविष्यवाद्यांना असं वाटत आहे की आम्ही एवढे मोठे पुढारलेले आहोत, आमच्याकडे सेमिनरीचं शिक्षण आहे, आम्ही सगळं सायकोलॉजी, फिलॉसॉफी आणि अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केलेला आहे आणि आमच्या बरोबर देव आहे. पण खरं पाहता देवाशी त्यांचं काही नातं पण नाहीये. हे सर्व 8.5चे संदेष्टे हे खोट्या आत्म्याच्या द्वारे प्रभावित होऊन बोलत आहेत. संदेष्टे वास्तविक देवाचे मुख असायला पाहिजे, जे देवाची इच्छा प्रकट करीतात. यांना यहोवा देवाने निवडलेलंच नाहीये. हे लबाड थोतांड भविष्यवादी आहेत. संपूर्ण इस्रायलात देवाने हे दाखवून दिले होते की यहोवा देवाशिवाय दुसरा देवच नाहीये. तरी या कोणीही ते मानले नाही. आहाब राजाला काय आवडते तेच ते बोलतात. यांना म्हणतात पढवलेले. यांच्याकडे काही सत्यता नाहीये. खूप काळापासून हे त्यांचे खेळ चालले होते, परंतु आता हे खेळ यापुढे चालणार नाही. देवाने त्याला म्हटले, तू त्याला मोह घालशील व तुला यश मिळेल, जाऊन तसेच कर. त्या दुरात्म्याने जे 400 भविष्यवादी त्यांच्या मुखात खोटा आत्मा घातला आणि जे अरिष्ट येणार आहे असे वचन 23 म्हणते. अजूनपर्यंत हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आपणाला माझी विनंती आहे, कृपया तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावे. थँक्यू. थेसलनिका करास दुसरे पत्र याचा 2रा अध्याय आणि याचं वचन 9 पासून मी वाचत आहे 12 पर्यंत. ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरावयाची ती धरली नाही. सत्याची आवड धरल्यानेच आमचे तारण आहे. यामुळे त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटे महत् कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल. त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे करीतो. देव अन्यायी नाहीये. देव कोणाला भ्रांतीत टाकत नाही, परंतु देव पाहतो की या व्यक्तीला मी संधी देत आहे की सत्य याने स्वीकारावे. पण जेव्हा देव पाहतो की पुन्हा पुन्हा सत्य याच्याकडे आणल्यावर सत्य स्वीकारत नाही, सत्याचा द्वेष करून सत्याशी लबाडी करीतो, तेव्हा देव त्या व्यक्तीला, त्या कुटुंबांना, त्या समूहांना आंधळे करून टाकतो. देव कधी कोणावर अन्याय करत नाही. मनुष्य देवाचे वचन सत्य न मानित असल्या कारणानेच स्वतःहून भ्रांतीत पडतो. प्रियजन हो, या जगात फक्त देवाचंच राज्य आहे. देव म्हणतो तेच होणार. कोणी काहीच आपल्या शक्तीने युक्तीने करू शकत नाही. येथे आम्ही काय पाहत आहोत? जेव्हा मनुष्य देवाचे वचन सोडतो तेव्हा तो भ्रांत होतो आणि त्याला कळत नाही की तो काय करीत आहे. आणि देव सत्याचा त्याग केलेल्या, सत्याचा नकार करणाऱ्या व्यक्तीला सैतानी दुरात्म्याच्या स्वाधीन करीतो की त्या दुरात्म्यांनी त्यांना मोहित करावे आणि खोटं जे आहे तेच खरं आहे हे मानायला लावावे. ही गोष्ट पडद्याच्या पलीकडे आत्म्याच्या जगात चालू आहे आणि त्याचा प्रभाव संपूर्ण जगावर पडलेला आहे. हे संपूर्ण जग सैतानाने बहकविलेले आहे. ते वचन काय म्हणते? ज्यांचा नाश होत चालला आहे. लक्षात घ्या, नाश होत चालला याचा अर्थ काय? ज्यांचे जीव तारले जाऊ शकत नाहीत, ज्यांचा उद्धार तारण होऊ शकत नाही, असे लोक सत्याची आवड धरू शकत नाही, सत्यासाठी उभे राहू शकत नाही, सत्य त्यांना प्रिय वाटू शकत नाही, सत्याला ते विरोध करते. म्हणून त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे देव करीतो. ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर अनितीत संतोष मानला, टाळ्यावर टाळ्या दिल्या, फार हसले, थट्टा केली, मौज केली, अनितीत संतोष मानला, त्या सर्वांस शासन व्हावे म्हणून असे होईल. शासन काय होईल? भ्रांती. आध्यात्मिक जीवनामध्ये भ्रांती येणे महारोग आहे. म्हणून देवाने दिलेलं सत्य कधीही आम्ही नाकारता कामा नये. सत्य जेव्हा नाकारतो तेव्हा धर्मामध्ये रूपांतर होते. फक्त औपचारिकता येते, सत्यता निघून जाते, देवाविषयी प्रेम निघून जाते. प्रियजन हो, सत्यावर प्रेम करणारे कोण आहेत याचा आज देव शोध करीत आहे. काय तुम्ही सत्याचे आहात? काय तुम्ही सत्याची वाणी समजत आहात? तुम्ही सत्याचे असाल तर ही वाणी तुमच्यासाठी आहे. यहोशाफाट जो यहुदाचा राजा याचा देवाबरोबर संबंध होता, त्यामुळे त्याला कळत होते आत्म्यामध्ये हे सगळं काही जे चाललेलं आहे हे लबाडी दिसत आहे. म्हणून यहोशाफाटने म्हटले 7वं वचन, यांच्याशिवाय ज्याच्याजवळ आपण विचारावे असा आणखी कोणी यहोवाचा भविष्यवादी येथे नाही काय? कारण यहोशाफाटला दिसत आहे ही सगळी लबाडी चाललेली आहे. आहाब राजाला फक्त खुश करण्यासाठी हे एक मुखाने एक मताने बोलत आहेत. तेव्हा 8वं वचन म्हणते, इस्रायलच्या राजाने यहोशाफाटला म्हटले,
आणखी एक मनुष्य आहे, इमलाचा मुलगा मिखया, त्याच्याकडून आपण यहोवाचे वचन विचारावे. परंतु तो म्हणतो, मी त्याचा द्वेष करीतो. प्रियजन हो, जो सत्य बोलतो ना, त्याचा कायम द्वेष करण्यात आलेला आहे, त्याचा छळ करण्यात आलेला आहे. सत्य बोलणारा या जगात कोणाला नको आहे, ही खरी वास्तविकता आहे. प्रियजन हो, आहाब राजाला मिखया जे सांगणार ते मिखया आपले मनचे नाही सांगणार, देवाची काय इच्छा आहे ते कळविणार. परंतु आहाबाला हे समजत नाही की मिखया हे आपल्या स्वतःच्या मनाने नाही, मर्जीने नाही सांगत, तर यहोवा देव काय बोलतो ही भविष्यवाणी त्याच्याकडे येते, त्याप्रमाणेच तो बोलतोय. पण आहाबाने मिखायाला आपला जणू शत्रू मानलेला आहे आणि त्याचा द्वेष करणे सुरू केलेले आहे, यासाठी की सत्य वचन जे त्याच्या मुखांतून देव बोलतो ते स्वीकारू नये. आहाबाला एवढेही कळत नाही की मिखयाचे वचन न मानणे म्हणजे यहोवालाच न मानणे, आणि त्याला हा अपराधही वाटत नाहीये. एवढा तो आंधळा झालेला आहे आणि त्याचे सगळे संदेशही त्याच मार्गावर होते. तिमोथेला दुसरे पत्र याचा 4 अध्याय, कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाही, तर आपल्या कानांची खास जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवितील आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ येईल. तर तू सर्व गोष्टीविषयी सावध आहेस, दुःखे सोस, सुवार्तिकाचे काम कर, तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर. लोक कल्पित कहाण्याकडे वळत आहेत, कानांची खास जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमा करत आहेत. त्यांना काय आवडते ते बोलणारे लोक त्यांनी आणलेले आहेत, असे शिक्षक जे देवाचं संपूर्ण वचन प्रचार करीत नाहीत. त्यांना जे आवडते तेच प्रचार करणारे त्यांना हवे आहेत, जसं आहाबाने केले. आहाबाला ते लोक हवे होते जे आहाबाच्या मर्जीप्रमाणे बोलतील, आणि देवाला ते लोक हवे आहेत जे देवाचा शब्द सत्य ऐकतील आणि आपलं जीवन देवाच्या सत्याला समर्पित करतील. प्रियजन हो, आम्ही या भविष्यवाणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वचन म्हणते सत्य ऐकण्यापासून ते फिरतील. अर्थात लोकांना सत्य नको आहे, त्यांना शाबासकी देणारे लोक त्यांना हवे आहेत, की त्यांची पाठ थोपावणारे लोक हवे आहेत. प्रियजन हो, भ्रांतीचा समय आहे आजचा. भ्रांती सगळीकडे आहे आणि लवकरच परराष्ट्रीयचं युग समाप्त होत आहे. म्हणूनच आम्ही पाहत आहोत देवाच्या वचनाला फार विरोध आहे. अशा प्रकारे सत्यासाठी आम्ही कधीही तडजोड करता कामा नये. प्रकटीकरण 12 अध्याय आणि याचं वचन 9 म्हणते, मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकविणारा. हे सैतानाचं नाव या ठिकाणी आम्हाला आढळत आहे. पहिलं नाव मोठा अजगर, दुसरं नाव सर्व जगाला ठकविणारा, तिसरं नाव दियावल, चौथं नाव सैतान आणि 5वं नाव जुनाट साप. हे सर्व सैतानाची नावे या ठिकाणी प्रकट केली गेलेली आहेत, परंतु येथे प्रत्येक नाव त्याचं वैशिष्ट्य दर्शवित आहे. या अजगराने केवळ हव्वेला नाही ठकविले, तर संपूर्ण जगाला ठकविणारा हे सैतानाचं नाव या ठिकाणी आम्हाला आढळत आहे. यावर विचार करा. आज संपूर्ण जग ठकविलेलं आहे, सत्य विरहित आहे. जसे एदेनेमध्ये सर्पाने केले तसेच या जगाला ठकविण्याचे काम आजच्या घडी देवाच्या सत्य वचनापासून भ्रांती मार्गाकडे, खोट्या शुभवर्तमानाकडे घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे, ज्यातून नाश आहे. योहानाचे पहिले पत्र 5 अध्याय 19 वचन म्हणते, आपण देवापासून आहोत हे आपल्याला ठाऊक आहे. ठाऊक आहे ना, आपण देवापासून आहोत. कशावरून ओळखणार? आम्ही सत्याचे आहोत म्हणून. आणि येशूने म्हटले 2 प्रकारचे मार्ग आहेत. एक खडतर मार्ग आहे जो जीवनाकडे जाण्याचा मार्ग आहे, सत्याचा मार्ग आहे तो, आणि त्या वाटेने जाणारे फार थोडके आहेत. बाकी दुसरा एक मार्ग आहे, फार रुंद मार्ग आहे, आणि त्याने जाणारे नाशाच्या मार्गात चाललेले आहेत. ते लोक पुष्कळ आहेत. आम्ही कुठे आहोत आज? जर आम्ही सत्य जाणत आहोत पण आम्ही सत्यासाठी उभे राहत नाही, निर्णय घेत नाही, तर अजूनही तुम्ही असत्याचे आहात. सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे. आज अख्खे जग त्या दुष्ट सैतानाला वश झालेले आहे. दुष्ट सैतानाची सर्व सिद्धांत, फिलॉसॉफी त्यांनी घेतलेली आहे, सत्य सोडून दिलेलं आहे. देव आमचे डोळे उघडत आहे आणि म्हणत आहे, जो देवापासून आहे त्याला हे ठाऊक आहे, आणि ही गोष्ट आम्हाला ठाऊक असणे फार गरजेची आहे. 13वं वचन म्हणते, जो दूत मिखायाला बोलवायला गेला तो त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, पहा
आता भविष्यवाद्यांची वचने एकच मुखाने राजासंबंधाने चांगली आहेत. मी तुला विनंती करीतो, तुझे वचन त्यांतल्या एकाच्या वचनासारखे असू दे. तूही चांगले बोल. म्हणजे सत्यतेला जागा नाहीये. लक्षात घ्या, सत्याला मांडण्यात येत नाही. फक्त मान द्यावा, प्रतिष्ठा जपावी, पाठ थोपवावी, मग ते चुकीचं जरी असेल तरी चालेल. अशा मार्गाने आज जग चालत आहे. प्रियजन हो, तुम्हाला आणि आम्हाला सत्याच्या मार्गात उभं राहणे गरजेचे आहे. एका बाजूला 400 संदेष्टे आणि दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती. विचार करा, मेजॉरिटी देवाच्या विरुद्ध आहे आणि एक व्यक्ती तडजोड करायला तयार नाही सत्याशी. देवाला असे लोक हवे आहेत. आजही देव अशा लोकांचा शोध करत आहे. म्हणून मिखाया काय म्हणाला? 14 वचन, यहोवा जिवंत आहे. यहोवा जे मला सांगेल तेच मी बोलेन. देव अशा व्यक्तींचे कौतुक करीतो. देव अशा व्यक्तींचा उपयोग करीतो आणि असे व्यक्ती सत्यासाठी उभे राहतात. काही जरी झाले तरी त्या सत्यासाठी तडजोड करीत नाहीत. मिखाया देवासाठी उभा राहिला. मिखाया देवाचा असल्या कारणाने मिखाया म्हणाला, जे देव मला सांगेल तेच मी बोलेन. कारण मी देवाचा संदेष्ट आहे. मला देव सांगतो तेच सत्य मला बोलणे आहे. लोकांना काय आवडते ती कानाची खास जिरविण्यासाठी मी नाही. सत्यावर चालणाऱ्यांचा कायम छळ होतो. लोक त्यांना सतावू लागतात. ही फार दुःखदायी गोष्ट आहे या जगामध्ये. परंतु तरीही देवाच्या लोकांवर त्याचा काही परिणाम होत नाही. प्रियजन हो, देवाला आज खरी मंडळी हवी आहे, जी मिखायाप्रमाणे उभी राहील. ज्या मंडळीला सगळ्यांचा विरोध आहे परंतु त्यांच्याकडेच सत्य आहे, त्यांच्याकडेच देवाचा आत्मा आहे, त्यांचं देवाशी नातं आहे. ते सत्यासाठी उभे आहेत. प्रभू येशूने म्हटले, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील. सत्यामध्ये फार मोठे सामर्थ्य आहे. सत्यामध्ये फार मोठी ताकद आहे. संत पॉल गलतीकरास पत्र याच्या पहिल्या अध्यायामध्ये 10व्या वचनात म्हणतो, तर मी आता माणसांची किंवा देवाची कृपा मिळवायला पाहतो काय, अथवा मी माणसास संतोष व्हायला झटतो काय? कारण जर मी अद्याप माणसास संतोषवित राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास राहिलो नसतो. या वचनावर फार मनन चिंतन करण्याची गरज आहे. आजच्या जगात काय चाललेलं आहे? आज ख्रिस्ती मंडळात काय चाललेलं आहे? देवाच्या वचनाऐवजी मनुष्यांना फार मान देण्यात येत आहे त्यांच्या श्रेष्ठ पदामुळे. संत पॉल म्हणतो, असा जर मी खुश करीत राहिलो असतो ना तर ख्रिस्ताचा सेवकच झालो नसतो. ही गोष्ट आज सर्व ख्रिस्ती व्यक्तींना समजणे फार फार गरजेची आहे. म्हणून देवाने कोणीच पाहू शकलं नाही अशा अयमातल्या गोष्टी मिखाया संदेष्टाला कळविल्या. प्रियजनो, देव हा काही दगड धोंड्याचा देव नाही. हे विश्व चालविणारा देव आहे. ही पृथ्वी एका राईच्या दाणे एवढी आहे त्या देवापुढे. आणि त्या पृथ्वीवर तुम्ही आणि आम्ही आहोत आणि देवाचं लक्ष आपल्या लोकांकडे आहे. लक्षात घ्या, हे संपूर्ण विश्व देव चालवितोय. सैतानाला वाटेल ते तो करू शकत नाही. आमचा मागील एक संदेश, देवाचे सार्वभौमत्व, हा संदेश जर तुम्ही ऐकला नसेल तर कृपया तुम्ही तो ऐकावा अशी आपणाला मी विनंती करीतो, जेणेकरून आपणाला कळेल की हे विश्व देवच त्याच्या इच्छेप्रमाणे चालवित आहे. मिखायाने ज्या गोष्टी सांगितल्या आहाबाने त्या लगेच नाकारल्याही. यहोशाफाटला कळल्या. एवढं सगळं सांगून देखील आहाब राजा युद्धाला निघालेला आहे. देवाचा संदेश आहे तरी परंतु निघालेला आहे देवाच्या संदेशाविरुद्ध. याला म्हणतात बंडखोर लोक, जे जाणून बुजून देवाचे वचन हे तुडवू इच्छितात. म्हणजे त्यांना असे वाटते की आमची जी शक्ती, आमचे ज्ञान आणि हुशारी हे आम्ही पणाला लावू आणि आम्ही जिंकू देखील. प्रियजनो, हे किती मूर्खता आहे की जिवंत देव अडवितोय, संदेश देतोय, तरी पण कोणी ऐकत नाहीये, त्याकडे लक्ष देत नाहीये, गांभीर्य नाही. सत्य कोण ऐकून घेऊ शकत नाही. येशूने काय म्हटले आपण वाचूया. योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय 43 पासून मी वाचत आहे. तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? येशू म्हणत आहे, याचे कारण हेच की तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही. आज जगाची परिस्थिती अशी आहे. प्रियजन हो, सत्य वचन ऐकण्यास कोणाची इच्छा नाहीये. फक्त मला काय आवडते ते फक्त तुम्ही बोला, त्याला मी होकार दे. देवाची वचने आमच्या पटण्यावर आणि न पटण्यावर आधारित नाही. अनेक लोकांना पटत नाहीत. काय पटत नाहीत म्हणून ते सुटतील काय? बिलकुल नाही. देवाचं वचन पटणे न पटणे यावर नसून देवाचं वचन परम सत्य असल्या कारणाने त्याचा स्वीकार करणे आमचे काम आहे. तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात. अर्थात सैतान हा बाप आहे. सैतानाला पण मुलं आहेत असं येशू या ठिकाणी शिकवित आहे. जसा देव बापाला मुलं आहेत तसा सैतान हा बाप आहे आणि त्याचेही मुलं आहेत. आणि तुमच्या बापाच्या वासनाप्रमाणे करायला इच्छिता.
तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. सत्याच्या विरोधात असणारा हा व्यक्ती आहे. येशू सत्य आहे तर सैतान तो असत्य आहे. लक्षात घ्या, तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. पण मी तुम्हाला खरे सांगतो, म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवित नाही. आज हे बायबल जे आहे ना, हा सत्याचा खजाना, सत्याचा ग्रंथ आहे आणि यालाच लोक मानत नाहीत. जर यालाच मानत नाहीत, हा देवाचा शब्द म्हणजेच देवाला मानत नाहीत. लक्षात घ्या, तुमच्यापैकी कोण मला पापी ठरवितो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवित नाही? येशूचं वचन आहे, कारण येशू सत्य सांगत आहे की तुम्ही का विश्वास ठेवत नाही. जो देवापासून आहे तो देवाची वचने ऐकतो, म्हणजे सत्य ऐकतो. तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही. अर्थात एकदम सुस्पष्ट केलेलं आहे. सत्याशिवाय देवाला नक्की आमच्याकडून काय हवं आहे हे आम्ही समजू शकत नाही व देवाला आम्ही ते देऊ शकत नाही. देवाची पवित्रता मनुष्य समजू शकत नाही सत्याशिवाय, कारण सत्यच देवाची ओळख आम्हाला देते. सत्याविषयी प्रेम देवाकडून, पवित्र आत्म्याकडूनच आम्हामध्ये येते, कारण पवित्र आत्मा हा सत्याचा आत्मा आहे व त्याला आम्ही प्रतिक्रिया काय देतो यावर आमचं पुढील जीवन अवलंबून असते. सत्यावर मनापासून प्रेम करणे म्हणजे प्रामाणिकपणे, निष्कलंक आवेशाने त्याच्या पाठीस लागणे होय. कोणीही व्यक्ती सत्यावर खरे प्रेम करू शकत नाही जिथपर्यंत त्याला देवाकडून ती गुणवत्ता मिळत नाही. प्रियजनो, जर आम्ही सत्यावर प्रेम केले नाही तर आम्ही देवाला प्राप्त करू शकत नाही व देवाशी आमच्या नात्यात धोका आम्ही निर्माण करीतो. आणि यहोशाफाट हा देखील आपल्या व्याहीच्या प्रभावाखाली आलेला आहे. आणि व्याहीने काय केलेलं आहे? 30वे वचन, व्याहीने सांगितलेलं आहे, तो म्हणतो, मी आपला वेश पालटून जातो, परंतु तू आपली वस्त्रे अंगी घाल. आणि इस्रायलाचा राजा गेलेला आहे. हा फार पॉलिटिकल धूर्त मनुष्य आहे. अहाबाला वाटत आहे की यहोशाफाट व्याही मेला तरी चालेल, परंतु प्रियजन हो, ज्याला देवाचं भय आहे देव त्याचं रक्षण करीतो. जरी तो चुकला आहे तरी देव त्याचे रक्षण करीतो. वचन 31 म्हणते, अरामाच्या राजाने रथांच्या 32 सरदारांना आज्ञा दिली होती की लहानांशी मोठ्यांशी लढू नका, इस्रायलाच्या राजाशी लढा. आणि 32 वचन असे झाले की रथांवरच्या सरदारांनी यहोशाफाटला पाहिले तेव्हा ते म्हणाले खचित हाच इस्रायलचा राजा आहे. मग त्याच्याशी लढायला ते वळाले तेव्हा यहोशाफाट मोठ्याने ओरडला. मग असे झाले की तो इस्रायलाचा राजा नाही असे रथांच्या सरदारांनी पाहिले तेव्हा त्यांनी माघारे वळून त्याच्या मागे लागायचे सोडून दिले. देवाने रक्षण केले. लक्षात घ्या. 34 वचन, आणि कोणी एकाने सहज धनुष्य ओढून बाण सोडला आणि तो इस्रायलाच्या राजाच्या चिलखताच्या सांध्यामध्ये लागला. मग त्याने आपल्या सारथ्याला म्हटले, तू आपल्या हाताने रथ फिरवून मला सैन्यांतून काढून ने, कारण मी फार घायाळ झालो आहे. वचन म्हणते, कोणी एकाने सहज धनुष्य ओढून बाण सोडला आणि तो इस्रायलचा राजा अहाब याच्या चिलखताच्या सांध्यामध्ये लागला. हे सर्व देव करतो. देवाचा सगळ्यावर संपूर्ण ताबा आहे. एलिया संदेष्टाद्वारे जे सांगितले होते, मिखया संदेष्टाद्वारे जे सांगितले होते, हे खरे संदेष्टे होते देवाचे, ज्याला कोणीच ओळखलं नाही, सर्वांनी नाकारलं, त्यांना मान दिला नाही. त्यांना मान देणे म्हणजे देवाला मान देणे होते. वचन 37-38, राजा तर मेला, अहाब मेला, आणि त्यांनी त्याला शमरोनास नेले आणि शमरोनात राजाला पुरले. मग शमरोनाच्या तळ्यावर त्यांनी रथ धुतला व त्याचे सामान धुतले, तेव्हा कुत्र्यांनी त्याचे रक्त चाटून घेतले. यहोवाने जे आपले वचन सांगितले होते त्याप्रमाणे हे झाले. जर आम्ही सत्यावर प्रेम करू तर सत्याविषयी साक्षही देऊ, इतरांनाही ते कळवू, कारण सत्य आमच्या जीवनात आनंद निर्माण करीते, शांती निर्माण करीते. सत्याशी आम्ही जोडले गेल्याने आमचं जीवन परिवर्तित होते. देवाने आपले सत्य मानवांस प्रकट केले आहे, परंतु मानवजातीच्या इतिहासातील इतर कोणत्याही काळापेक्षा आमचा आधुनिक काळात विचलितपणाची विविधता आपली वेळ आणि लक्ष यामध्ये स्पर्धा करीत आहे. व जर आपण याविषयी सावधगिरी बाळगली नाही तर हळूहळू सत्य काय आहे आणि काय नाही याची आपण समज गमावून बसू. खरे काय खोटे काय यातील फरक समजू शकणार नाही. म्हणून आम्ही याची कायम खात्री बाळगायला हवी की देवाचे वचन व त्याचे मार्ग यांना आमच्या जीवनात आम्ही पहिले प्राधान्य दिले पाहिजे. का बरे? कारण जशी एखादी नोट खरी की खोटी ही ठरविण्यासाठी एक मापक, एक स्टँडर्ड आहे, तसं या जगात सत्य मोजण्यासाठी देवानेही आपलं मापक दिलं आहे.
आणि ते आहे त्याचे पवित्र वचन बायबल. बायबल हा सत्याचा ग्रंथ आहे, खजाना आहे. आणि याद्वारेच प्रत्येक मानवी मते, विचार, कल्पना, रूढी, परंपरा ह्या मोजण्यात येतात. त्यांतील सत्यता ही देवापासून आहे की नाही ही पाहण्यात येते. आणि आम्ही जे देवापासून देण्यात आलेलं आहे त्याचा स्वीकार केला पाहिजे. जे मानवापासून येते ते सांप्रदायिक असते, ज्यात भेसळ केलेली आहे. अशाच प्रकारे भेसळ करून आज ख्रिस्ती जगतामध्ये 3,000हून वेगवेगळ्या विश्वासामध्ये वाटले गेलेले ख्रिस्ती पंथ निर्माण झालेले आहेत. हे सर्व पंथ हे 400 संदेष्टांना दर्शवित आहेत, जे यहोवाच्याच नावाने बोलत आहेत, परंतु कल्पना आपल्या आहेत. देव हे सत्य कोणाही मनुष्यावर बजावू इच्छित नाही. तो मनुष्यांना सत्य प्रकट करीतो, एक्सप्रेस करीतो, यासाठी की जो त्याचा आहे, जो सत्याचा आहे, त्याने त्याची वाणी ओळखावी आणि त्याने आपण चुकीचे आहोत, आपलं चुकलेलं आहे, आपण जो विश्वास करीतो हा गैरविश्वास आहे, हे समजून सत्याकडे वळावे, पश्चाताप करावा. याचीच आज देव वाट पाहत आहे. आज या जगामध्ये अशा प्रकारे 3,000हून अधिक संप्रदाय ख्रिस्ती जगतात निर्माण झालेले आहेत, ज्यांनी देवाचे सत्य बाजूला सारून दिले आहे. म्हणून वचन म्हणते त्या संप्रदायाला अजानपणे सत्य समजणाऱ्या लोकांविषयी देवाचं वचन रोम 10:2 मध्ये काय म्हणत आहे? कारण मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती पूर्ण ज्ञानाला अनुसरून नाही. देवाच्या न्यायपणाविषयी अज्ञानी असता आणि आपलेच न्यायपण स्थापायला पाहत असता ते देवाच्या न्यायपणाला मान्य झाले नाहीत. प्रियजन हो, या जगात आजचा हा संदेश ऐकणारे पुष्कळ लोक, त्यांना देवाविषयी फार आस्था आहे, पण सत्याला अनुसरून नाही आहे. आज आमच्याकडे देवाविषयी असणारी आस्था ही सत्यावर जर आधारित नसेल तर आमचं सगळं करणं थोतांड ठरणार आहे. प्रियजन हो, म्हणून देवाची ही वाणी आम्हाला सांगत आहे की तुम्हाला आणि आम्हाला देवाच्या सत्य वचनाकडे येणे गरजेचे आहे. ही देवाची वाणी आहे जी आज तुम्हाला आणि आम्हाला सत्याकडे बोलावित आहे. जे सत्याचे आहेत तेच ही सत्याची वाणी ऐकतील आणि सत्याकडे पश्चाताप करून येतील. देव आज तुमची वाट पाहत आहे. त्याच्याकडे या, त्याचे सत्य वचन वाचा, ते ओळखा, त्यासाठी उभे राहा, तर देव तुमचा स्वीकार करेल. देवाकडे दया आहे, पण कृपेचा कालखंड समाप्त होण्याच्या वेळेत आम्ही पोहोचलेलो आहोत. प्रियजन हो, गुडघे टेकूया, त्याला नमन करूया, पश्चाताप करूया, आपल्या पापांची कबुली देऊया. तो देव तुम्हातील प्रत्येकावर अनुग्रह करो. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकून जर तुम्हाला लाभ घडलेला असेल तर कृपया तुम्ही इतरांना तो शेअर करावा. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.